ठिकाणी पाहता आपण मयाच्या किनारी आहे ना, किनारा मार्गाला आलेले. मया थोडी टर्न मारून आलेली ना, त्याच्यासाठी आम्ही ह्या मार्ग आलो. आणि हा आमचा तो मार्ग आहे जाण्याचा. आणि इथून पण रोड असू शकतो या ठिकाणी जर आपण शोधाशोधी जर केली. आपल्याला फक्त हा जो पगदंडी नसून हा रोड शोधायचा आहे आपल्याला. फक्त या ठिकाणी शोधाशोधी करून जायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण थोडं लवकर जाऊ. नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता. हा जो आहे हा पगदंडी मार्ग. या ठिकाणी थोडा किनारा मार्ग. आणि मैया या किनाऱ्याला ना बिलकुल चिटकून आहे ह्या किनारी. या ठिकाणावरून थोडा थोडा असा आम्हाला असा किनारा लागत जाणार. हे जर पाहिलं तर असा जो मार्ग बिलकुल आणि वरून जायचं आहे आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी बघा आपण पगदंडीचा शोध पण सुरू आहे. अजून तो परफेक्ट मार्ग असतो ना, परफेक्ट मार्ग तो अजून काय आपल्याला सापडलेला नाही. आपण फक्त मैया किनाऱ्याने चाललो आहे. एक शोधत जसा मार्ग येईल त्या मार्गे आपण चाललेलो आहे. मैयाच्या संगे मैया आपल्या संगे, त्याच्यामुळं आपण मैयाच्या संगे चाललेलो आहे. हा इकडनं जसं मैया येईल तसं आपण मैया जशी फिरत आहे आपण फिरत चाललेलो आहे. फक्त इथे एवढं आहे का, ना काही पाणी ना काही, असा मार्ग आहे. पाणी भेटणार नाही तुम्हाला, काय भेटणार नाही हा मार्ग. पाणी जर घ्यायचं असेल ना मैयाच्या आत तिथे जायचं आणि पाणी घेऊन यायचं पिण्यासाठी. नर्मदे यार. या ठिकाणी बघा ना काही एरो ना काही, फक्त आपल्याला एक मार्ग असा शोधायचा आहे का जेणेकरून तकलीफ नाही झाली. असा एक मार्ग आहे या ठिकाणी. बरोबर ह्या मार्गाने जाते बघा. हा जो मार्ग आहे आपण चाललो आहे ना, जे इथले जे जनावरं चालतात ना त्या लोकांचा मार्ग आहे. आपण त्या लोकांच्या मार्गे चाललेलो आहे. आणि आपला हा परिक्रमावासी इकडे भरपूर कमी येत असल्यामुळं हा परफेक्ट मार्ग नाही आहे. हा जे लोक जनावरं घेऊन येतात ना त्या लोकांचा या ठिकाणी त्या लोकांचा मार्ग आहे. या मार्गे आपण इथे शेती आहे बरोबर त्याच्या बाजूनेच या ठिकाणी. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जो मार्ग आहे या मार्गे आपण शोधत इथपर्यंत तरी आलेलो आहे. आणि हा आपल्याला या ठिकाणी हे सर्व बघा परिक्रमाचे चौघ थोडं शोधत चालायचे आम्हाला. इथे हे लोक राहतात कोणतरी इथे, असं बनवतात राहायला इथे. नर्मदे बघा आताचा असा रस्ता आहे. मैया रस्ता दाखवते, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी आपण पाहू शकता हे असं एक जंगल आहे. थोडं तोडतात, हे स्थानिक लोकांचं आहे म्हणजे त्या स्वतःचं असल्यामुळं तोडतात. हे जंगल नाही आहे, हे त्या लोकांचं स्वतःचं. नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता की जी इतकं ह्या जे शेतीमधून चालू आहे ना, ही मटर आहे. छोटंवालं ते व्हाईटवालं छोटंवालं मटरी बोलते लोक, MP के भाषा में मटरी. आणि हे आपण मैया पाहू शकता इथे. आणि आम्ही चाललो हा रस्ता ॲक्च्युली काय आहे माहिती का, हा परिक्रमा मार्ग नसतो. म्हणजे मार्ग हा आहे परिक्रमा, पण इथे परिक्रमावासी येत नाही, आम्हीच शोधतोय. आणि इथं धना टाकलेला आहे याच्यामध्ये बघा ना, पाणी भरपूर कमी.
याप्रमाणे. आणि आम्ही असे सर्व चाललो आहे बांधाने शोध घेत छोटे या ठिकाणी जसा आसन मार्ग तसा आम्ही काढतो. इधर से जाने का रे बेटा, ये देखो असा मार्ग काढतोय आम्ही. मार्ग ये ऐसा मार्ग है भाई, क्या करो. इथे में जाने का मन नहीं लगता लेकिन जाना पड़ता है नर्मदे यार. यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आत्ता हा किनारा मार्ग थोडा सोडून परत आम्ही आहे ना एक छपरी गाव लागेल, टिकरिया छपरी. एक या ठिकाणी आमचा एक आश्रम आहे छपरी या ठिकाणी. तिथे आमचे दुपारचे भोजन प्रसादी आहे. आता आम्हाला थोडा रोड मारला लागेल, तर रोडवरती आलेलो आहे थोडं या ठिकाणावरून. हे पूर्ण जंगल आहे. तर या ठिकाणी बघा आपण आश्रमाकडे चाललेलो. हा हवेला होतो कारण मया किनाऱ्यावरून थोडा हवेला आलो. हवेला येऊन आत्ता वाजले 2-2:30. कारण मंडला एकदा पास केलं ना तर आहे ना अमरकंटककडे जायला आहे ना आश्रम भरपूर लांब आहेत. हे सुद्धा आपल्या परिक्रमावासियांनी जे श्री पंचायती आखाडा महानिर्मित रेवन्यकूट. हे बघा हा आश्रम आहे, हा रोड आहे आश्रमला या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण गुरुधाम वैष्णव आश्रम आहे. हा वैष्णव गुरुधाम वैष्णव आश्रमावरती दुपारची भोजन प्रसाद घेतली. 23 तारखेची आहे, 23/1/2026. या दिवशी शुक्रवार होता. या दिवशीची भोजन प्रसादी घेऊन आम्ही आहे ना मार्कंडे आश्रम आहे, ही आश्रम पुढे आहे. हा आता किनारा मार्ग थोडा चाललेलो आहे या ठिकाणावरून. आता मार्कंडेश्वर आहे ना थोडा किनारा मार्ग गेला तर जवळ येतो आहे आणि त्या आश्रमावरती त्या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा असा या किनाऱ्यावरून आहे ना आपल्याला एक रस्ता शोधत किनाऱ्यावरून जायचं. नर्मदे घाते कशाला. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना बरोबर किनारे म्हणा. नाही हे झाड आहे ना कुवा, बघा हे झाड आहे ते कुवा या झाडाला देऊन. आणि हे सगळं झाड आहे ना या ठिकाणी जे येतं ना हे जे येतं ना तिथं मया किनाऱ्याचे तिखट असल्यामुळं. नर्मदे या ठिकाणी बघा आपण असा हा मार्ग आहे या ठिकाणी. बघूया चलो. हां नर्मदे चला. हे असा लोकांची वावरांमधून चालले ते लोक काय परिक्रमावासियांना बोलत नाही म्हणून हे कसे पण चालतात, कोणाच्या पण तुडवत उपयोग नाही त्याचा. या ठिकाणी बघा असा मार्ग आहे आणि हा नवीन घाटाचं पण एक काम चालू आहे इथे. ते सर्व घाटाचं काम करतात या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे घाटाचं काम अशा प्रकारे केलं जातं. इथं नर्मदा मैया किनारी आहे ना अशा प्रकारे घाटाचं काम केलं जातं. हा एक सुंदर असा एक घाटाचं काम केलं जातं या ठिकाणी. अशा प्रकारे घाटाचं काम आहे ना संपूर्ण केलं जातं. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला बंजारी घाट या ठिकाणी आहे ना जायचं आहे. मंडला रोडला आहे आपण, मंडला रोडला आहे आपल्याला बंजारी घाट या ठिकाणी आहे ना जायचं आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना मंडलावरून निघल्याच्या नंतर हनुमान घाट या ठिकाणावरून निघल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना एक बंजारी घाट लागतो. आणि बंजारी घाट या ठिकाणी आहे ना आपण आहे ना आपल्याला हे अंदाजे 30 किलोमीटर अंतर बसतं. तोपर्यंत आपण या संध्याकाळी बंजारी घाटच्या आहे ना विश्राम व्यवस्थेसाठी येऊ शकतो. हा आहे ना एक जंगलाच्या थोडासा कोपऱ्यावरती आश्रम आहे. हवेलाच आश्रम आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर हवेला बाजूला आश्रम आहे. आणि दुपारची पण आपल्याला जर भोजन व्यवस्था घ्यायची असेल ना तर ह्या बंजारी घाटाच्या आहे ना 4-5 किलोमीटर अंतर पाठीमागं दुपारची पण भोजन व्यवस्था होऊ शकते. आणि त्याच्या जर पुढं जायचं असेल
या बंजारी घाटाच्या जर 6-7 किलोमीटरला आपल्याला आश्रम आहे. तर आपण आहे ना 35-36 किलोमीटरच्या रनिंगमध्ये आपल्याला बरोबर या ठिकाणी हायवेवरती होऊ शकतो. फक्त किनारा मार्गे न चालता हा पण किनाराचे फक्त थोडा लांबून हायवे आहे, एक अर्धा किलोमीटर अंतरावर. आणि हा जंगलाचा थोडा भाग आहे. त्या भागातून आपल्याला ह्याची परिक्रमा आपली चालते. आणि मैया पण असे एक डोंगराचे आहे ना, डोंगर फोडून आलेले आहे मैया. आणि मैया ह्या बाजूने आपल्या उजव्या हाताला आहे या ठिकाणी मैया. आणि आपण ह्या घाटाच्या इथे बंजारी घाट आहे, या आश्रमावरती आपण जाणार आहे या ठिकाणी संध्याकाळच्या रात्रीच्या विश्राम व्यवस्थेला. नर्मदे यार या ठिकाणी पाहिलं तर आपण ना बंजारी माता आहे, मोहनिया या ठिकाणी आहे ती मोहनिया, बरोबर घाटाच्या मध्यभागी आहे. आणि या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. हा आश्रम नाही आहे पण ही बंजारी माता आहे. बघू इथं सेवा देतात का काय आपल्याला राहण्याची, नाही तर आम्हाला पुढे जावं लागणार आहे. बघूया या ठिकाणी सेवा देतात का नाही देत या ठिकाणी. मी आता आलेलो आहे ते यार या ठिकाणी. बघा जो बंजारी घाट आहे ना, इथं काय तिची बंजारी माता देवी आहे या ठिकाणी. तर तिथं आपल्याला काही सेवा नाही भेटली. तर हा बंजारी घाट आहे. बघूया आता किती किलोमीटर आणि किती खाली आपल्याला सेवा भेटणार आहे या ठिकाणी. बघूया. यार या ठिकाणावरून बघा असं आलं थोडा शॉर्टकट मारायचा. इथून वर चढायचं. परत ते रोडचं काम चालू आहे इथं त्या कारणामुळं. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना, हा आहे ना थोडासा शॉर्टकट मारून आलो आहे. हा अशा मार्गावरती आहे इथून. आणि तो समोर रोड आहे, तो थोडा वावंडा आहे म्हणून आपण थोडा शॉर्टकटने आलो. नर्मदे यार या ठिकाणी आपण बघू शकता. आता आहे ना आपण आहे ना, हा जो आहे ना हा छोटा रोड आहे ना, ह्या रोडलाच हा जो आहे ना हवेचं काम चालू आहे. ह्या रोडने मी आलेलो आहे ह्या शॉर्टकटने. आता मला हा रोड परत इथे जाऊन ह्या भेटलेला आहे. आणि ह्या मार्गाने मी आता पुढे आता एक मला परिक्रमा मार्ग आहे आश्रमच्या मी शोधात आहे. आश्रम भेटला किंवा नाही भेटन याच्या गॅरंटी जरा कमी आहे. बघू एखाद्या ठिकाणी विश्राम करू शकतो, एखाद्या शाळेत वगैरे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण लिंगा घाटाला चाललो आहे. तर इथून 3 किलोमीटर अंतर आहे. 5:30 वाजलेत. बघू किती वाजता, 6:30 पावणे 7पर्यंत जाऊ. आणि आंब्याचे फुल मोहर आहे त्या आंब्याला. नर्मदे या ठिकाणी आपण हा रोड आहे लिंगा घाट या ठिकाणी जाण्यासाठी. हा लिंगा घाटाला असा मार्ग आहे. लिंगा घाट ना नर्मदे यार, लिंगा घाट जाता है जी 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 महाराज जी. ये लिंगा घाट 2 किलोमीटर है ऐसे? नहीं महाराज जी, 1.5 किलोमीटर आधा किलोमीटर है. ठीक है नर्मदे दे यार. ये जो है लिंगा महल है, ये लिंगा महल रोड है. आप ये लिंगा महल के रहने वाले हैं ये आप देख रहे हैं. इनके साथ मैं चला हूँ. रास्ता मेरे को बताया बराबर. तो मैं आधा किलोमीटर मेरे को घाट बाकी है. मैं मैया के तट से आप ही जाऊँगा. आज की रात की विश्राम व्यवस्था है मेरे लिंगा घाट पे. तो अपना जो लिंगा महल है ना, वहाँ से लिंगा महल, ये जो लिंगा महल का बाज़ार था ना, हाँ ये बाज़ार था ना वो, जी जी जी. वहाँ से कितना 2 किलोमीटर? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पे नर्मदे यार. 1 किलोमीटर पे हम लोग अपना लिंगा घाट है. अपने को जो कुछ परिक्रमा से आएंगे ना, तो लिंगा महल से जो मंदिर पड़ेगा, मंदिर के बाजू से एक रोड है, तो वो डायरेक्ट शॉर्टकट है अपने को लिंगा घाट आने के लिए. आप वहाँ से आ सकते हैं. लिंगा महल गांव से लिंगा घाट लगेगा. नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण नर्मदा माईच्या किनारी जो लिंगा घाट आहे या ठिकाणी आश्रम आहे. या ठिकाणी आश्रमावरती चाललेलो आहे आपण. आणि ह्या आश्रमावरती आहे ना जे आपण म्हणतो ना म्हणजे नागे महाराज आपण म्हणतो ना, तो नंगा साधू, नागे साधू, हे साधूंचा आहे ना, हे साधू आहे मोठे आणि छोटे नागा साधू. हे जे नागा साधू बोलतो ना आपण, ह्या ठिकाणी ते सेवा देतात. नागा साधूंचा हा घाट आहे.
ना मोठे साधू न छोटे साधू. तर ह्या जे छोटे साधू आहे ना ते 1 महिना हो ब्रह्मलीन झालेत. तर ते 20 वर्ष त्यांनी इथे तपस्या केली. या ठिकाणी आपण ह्या पावन जी पावन स्थळ आहे या पावन स्थळावरती आपण ह्या पावन तीर्थावरती आपण चाललेलो आहे. इथे आजचा आपला जो विश्राम आहे या ठिकाणी 20 वर्ष तपस्या केलेली आहे या ठिकाणी यांनी. आणि आता ते मोठे साधू आहे त्यांचे जे गुरु त्यांनी ते इथे सेवा देतात. आज ते 20 वर्ष तपस्या केली आणि इथे लिंगेश्वर महादेव यांच्या नावाने इथं लिंगा महाल लिंगा गाव हे जे पडलं हे या ठिकाणी लिंगेश्वर महादेव यांच्या नावाने इथे या गावाचं नाव पडलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण ह्या घाटावरती आलेलो. ह्या घाटाची येण्याची कहाणी पौराणिक आहे आणि लई जुनी कहाणी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ही कहाणी आहे या लिंगा घाट या ठिकाणची अशी. आणि आता आपण ह्या आश्रमावरती जाणार आहे जिथं 20 वर्ष तपस्या केलेले नागा साधू यांचा जो छोटे साधू मोठे साधू असा यांचा जो घाट आहे या घाटावरती आपण आज आपली विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी आपण जाणार आहे. नर्मदे हर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा लिंगा घाट आहे. लिंगा महाल गाव आहे. या लिंगा घाटावरती आपण आलेलो आहे एक मैयाची आरती करण्यासाठी. आणि हा लिंगा घाट आहे इथं आणि मैयाची आरती करणारे ह्या घाटावरती मी. नर्मदे हर.